कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्वेता, काय चाललंय? भरल्या घरी असं बाईच्या हातून सारखं सारखं भांड पडणं चांगलं लक्षण नसतं। आजी सांभाळून हात चालव। करते। हा, तर लग्न झालेल्या बाईच्या आयुष्यामध्ये पहिला श्रावण येतो की नाही, त्या श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी ही पूजा करायची असते। निदान 5 वर्ष तरी करायची असते असं शास्त्र आहे। सॉरी। तुलाही वाटतं की नाही? हं? तुमच्या दोघांमध्ये जी काही भांडणं आहेत ती आता थांबावी, त्यासाठीच मंगळागौरीचं पूजन कर। तूही मनोभावे पूजा कर। माझा संसार तर संकटांनी ओतप्रोत भरलेला आहे। खरंच सगळं नीट व्हायला या पूजेचा उपयोग झाला ना तर खूप बरं होईल। ए, कुठे हरवलीयस? आजी करीन मी पूजा। चालेल, मग उद्याच्या तयारीला लागूया आपण। तू कोणती साडी नेसणार आहेस ती तयार करून ठेवते मी, बाकीचं सगळं तयार करून ठेवतील दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आहे। चल, हे ठेवते, जरा ये माझ्या सोबत। अरे हो श्वेता, तुझी भांडी पुसून झाल्यानंतर स्वयंपाकाचं बघ। अभिरामला वेळेत जेवायला लागतं, नाहीतर मग चिडचिड करेल तो। हा, तुम्हाला सोपवलेली कामं तुम्हाला जमणार आहेत ना ग? लेट मी चेक वहिनी, एक मिनिट। हा, हो मला जमेल। गुड। वहिनी ऑलमोस्ट सगळी कामं झाली, काळजी नका करू। उद्या त्या लीलाची आई आणि तिची बहीण आपल्याकडे येणार आहे। ते कसेही असले, कसेही वागले तरी सुद्धा ते आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी येत आहेत। आपल्याला जहागीरदारांचा दर्जा राखायचा आहे, लक्षात ठेवा। अगदी बरोबर। कारण उद्या तुमच्या सासूच्या माहेरची लोक येणार आहेत, त्यामुळे खातिरदारी तर नीट कराच, पण त्यांचा नीट मानपानही व्हायला हवा। तुझ्या घरच्यांचा मानपान आणि आम्ही का? कारण एकेकाळी तुम्ही त्यांचा खूप अपमानही केला होता, तेही विनाकारण। मी मागची एकही गोष्ट विसरलेली नाही, मग तुम्हाला ना त्याची भरपाई करावीच लागेल। म्हणजे मी तुमच्याकडनं ती करून घेईन। हो, पण कसं आहे ना, आधी त्यासाठी तुला मुळात एजंटनी स्वीकारायला हवं, तुला या घरात स्थान मिळायला हवं। अँड आय एम शुअर एजे तुला कधीच ऍक्सेप्ट करणार नाही। लक्ष्मीताईच्या लग्नापासून मी ओळखतेय त्यांना। हो का? पण फायदा काय झाला ग? नाही म्हणजे एजंटचं लग्न कोणाशी झालं? ह्या घराची सून कोण आहे? उद्या मंगळागौर कोणाची आहे? पण ह्या घरात पाहुणी म्हणून कोण राहतंय? श्वेता। बरोबर। जाऊ दे, मला ना तुझ्याशी काही बोलायचं नाही। आणि हो, तुम्हाला तुमच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला फार आवडतं ना, मग ते उद्या करा, पण माझ्या मावशी आईशी मानाने वागायचं। कारण कसं आहे ना, खरा मोठेपणा हा समोरच्याला मान देण्यातच असतो।
वहिनी, आपण खरंच हिच्या घरच्यांचा मानपान करायचंय? मला नाही जमणार हा. सेम पिंच वहिनी, तुम्ही अगदी बरोबर बोललात. दुर्गा वहिनी, मला पण नाही जमणार. ही मुलगी कसं बोलते आपल्याशी? बरोबर आहे तुमचं. आपण या मुलीसाठी काहीच करायचं नाहीये आणि करणार सुद्धा नाही आहोत. हा, आपण जे काय करणार आहोत ते आपल्या घराण्यासाठी करणार आहोत, कायम लक्षात ठेवा. रिअली दुर्गा बहिणी, ती लीला सगळ्यांचा अपमान करते, येता जाता तुमचा अपमान करते, माझा अपमान करते. आज तिच्यामुळे मला शिक्षा झालीये. आता एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवणं काय खायची गोष्ट आहे? आणि आजी, त्यांनी तर मला भांडी पण घासायला लावली आहेत. का मी का करू एवढं सगळं? नो, दिस इज सो नॉट फेअर. मी तर म्हणते आपण उद्या असं काहीतरी करूया की ज्यामुळे सगळ्यांसमोर या मुलीची लाज निघेल. कळलं? हा. सगळं प्लॅनिंग माझं असेल, पण मला फक्त तुमची साथ हवी आहे. तुला असं वाटत असेल की मी तुझी साथ दे. साथ तर मी तुला नाहीच देणार आहे, पण एक वॉर्निंग देतीये. मूर्खपणा करू नकोस. यावेळी एजेंनी तुला शिक्षा केली आहे, पुढच्या वेळी मी तुला शिक्षा करताना पुढे मागे सुद्धा बघणार नाहीये. लक्षात ठेव. सरू, कसं आहे ना श्वेता, ज्याच्या हातात नसते दोरी त्याला कोण विचारी? आणि तू जिंकण्यापेक्षा तुला शिक्षा जास्त होत आहेत. मी हरणाऱ्या टीम मध्ये कशी काय जाऊ? नाही नाही नाही, मी दुर्गा वहिनींच्याच टीम मध्ये, तुझ्या नाही. लक्ष्मीताई, तू तरी आहेस ना माझ्या बाजूने? हो. श्वेता, मी वचन तर देतेय, पण ते कसं पाळायचं हे मलाही नाही माहित. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.